नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यावर असलेल्या उपायांची आणि विशेषतः कोणती लक्षणं असतात, कोणत्या तपासण्या केल्या जातात याविषयी आपण सविस्तर माहिती घेत असतो, ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडनं. आणि आज आपला महत्त्वाचा एक असा विषय आहे जो तुमच्या माझ्याशी सगळ्यांशी संबंधित आहे, किंवा अगदी असं म्हणायला हरकत नाही, आता जे बारीक आहेत त्यांच्याशी देखील संबंधित आहे. कारण आज आपण चर्चा करणार आहोत लठ्ठपणा याविषयी. लठ्ठपणाविषयी, आणि तेही सांगणार आहेत डॉक्टर स्वतःच्या मनातलं, म्हणजे मुळात त्यांची ही संकल्पना काय आहे. कारण लठ्ठपणा हा जो विषय आहे त्याविषयी बरेच जण खूप कॉशियस असतात, खूप जागरूक असतात. तर त्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर केदार पाटील यांच्याकडनं. डॉक्टर केदार पाटील, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्ते. नमस्कार. डॉक्टर केदार पाटील हे रुबी हॉल क्लिनिकमध्ये बेरियाट्रिक, रोबोटिक आणि लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया विभागात सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बेरियाट्रिक आणि लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया क्षेत्रात भारत आणि तैवानमधील सर्वोत्कृष्ट संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलं असून त्यांना या क्षेत्रातील साधारणतः 14 वर्षाचा समृद्ध असा अनुभव आहे. शस्त्रक्रियेवरील त्यांच्या व्हिडिओजना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. त्यांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या परिषदांमध्ये बेरियाट्रिक आणि हर्निया शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी दाखवलेली आहेत. विविध माध्यमातून त्यांनी ती दाखवलेली आहेत. बेरियाट्रिक शस्त्रक्रिया, हर्निया, ॲडव्हान्स लेप्रोस्कोपिक या विषयांमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. त्यामुळे सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की लठ्ठपणाविषयी मनातलं, मुळात ही त्यांची संकल्पना काय आहे. डॉक्टर केदार, तुमची ही संकल्पना काय आहे? कारण थोडंसं ऐकायला वेगळं वाटतंय पण चांगलं देखील वाटतंय, कारण एक सकारात्मक आहे. तर मी सांगू इच्छितो की लठ्ठपणा हा थोडा खाजगी विषय आहे. जनरली याच्या चार चौकात चर्चा कोणी करत नाही. ट्रीटमेंट ऑप्शन्स मार्केटमध्ये आज बघितलं तर खूप सारे आहेत आणि बऱ्याच वेळेस योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं पेशंट्सनाही थोडं मनामध्ये कन्फ्युजन राहतं की काय करावं, काय ट्रीटमेंट घ्यावी. तर माझा असा अनुभव आहे की शास्त्रीयदृष्ट्या जरी समजलं नाही तरी मनापासून जर संवाद झाला तर त्यांना ह्या गोष्टी लवकर समजतात. त्यामुळं मी थोडा असा विचार केला की आपण मनातलं जे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न असेल. नक्कीच. आणि डॉक्टर जेव्हा मनातलं बोलतात, विशेषतः मित्र आपल्या मनातलं बोलतो किंवा आपणही त्यांना सांगू शकतो, या हेतुभावनेने तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे. अतिशय चांगलं असं पाऊल आहे. पण डॉक्टर, आपण मुख्य विषयाकडे आपण येऊयात की लठ्ठपणाचे मुळात मापदंड काय आहेत आणि यामुळे काही आजार होतात का, ते कसे असतात? तुम्हाला स्लाईडमध्ये बघता येईल की हे सर्वप्रथम माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. याच्यात 2 क्रायटेरिया आहेत. एक आहे ब्रोकाज इंडेक्स आपण म्हणतो आणि दुसरा आहे क्वेटलेट इंडेक्स. तर ह्याच्यात सेंटीमीटरमधली उंची आणि वजन याचा फॉर्म्युला आहे. तो ॲप्सवर सुद्धा उपलब्ध असतो. तो जर आपण एंट्री केली तर तुम्हाला त्याचा BMI समजू शकतो. दुसरा आहे साधा सरळ उपाय आहे, उंची सेंटीमीटर्समधली वजा 100 हे आपला आयडियल वेट आहे. जर एखादा 100 किलो असेल, उंची 5 फूट असेल, तर वरती 150 सेंटीमीटर उंची वजा 100 म्हणजे 50 किलो हे अतिरिक्त वजन आहे. तर आपण ट्रीटमेंट जेव्हा ही लठ्ठपणाशी देतोय तेव्हा ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली आहे एक्सेस वेट आणि दुसरा आहे BMI. तर दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला की ओबेसिटी हा आजार आहे का, दुसऱ्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकाल की ओबेसिटी हे खाता पित्या किंवा चांगल्या सुस्थितीतल्या घरातल्या व्यक्तीचं अजिबात लक्षण नाही आहे. ओबेसिटीमुळे दाह निर्माण होतो, इन्फ्लमेशन तयार होतं बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळं होणारा डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस हा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतो. हायपरटेन्शन हे रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम ॲक्टिव्हेशन जास्ती असल्यामुळं होतं. जास्ती वजन असल्यामुळं नी जॉईंट पेन होतं. मानेभोवती एक्सेस फॅट डिपॉझिशनमुळं घोरण्याचा आजार होतो. घोरणा हा आजार आहे, लोकांना माहीत नाही आहे. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज लठ्ठपणामुळं होणारं, त्यामुळं इन्फर्टिलिटी होते. तर असे जवळजवळ तुम्हाला इतरही दिसत आहेत. तर 25 ते 28 वेगळे आजार आहेत, इन्क्लुडिंग कॅन्सर्स ऑफ द ब्रेस्ट, पॅनक्रियाज, 25 ते 28 वेगळे आजार याचं मूळ ओबेसिटीमध्ये आहे. तर ओबेसिटी हे चांगली नाही आहे, ह्याची वेळेत ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. निश्चितच. प्रेक्षक हो, डॉक्टरांनी जे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असं सांगितलं आहे की साधारणतः 25 ते 28 असे आजार उत्पन्न होऊ शकतात किंवा त्यामागे लठ्ठपणा हे एक मुख्य कारण असू शकतं, असं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे. पण डॉक्टर, याच्या संबंधित म्हणजे लठ्ठपणाच्या संबंधित तपासण्या काय आहेत, त्या कुठे कशा पद्धतीने केल्या जातात? अगदी सोपा आहे.
लठ्ठपणाचं जर आपल्याला मापदंड बघायचा असेल तर बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस नावाची टेस्ट आहे, तुम्ही बघू शकता स्लाईडमध्ये. ह्या एक सिम्पल टेस्ट आहे जिथे व्यक्तीला फक्त थांबायचं आहे आणि मशीन ॲनालिसिस करतं, ज्याच्यावरून बॉडी फॅट पर्सेंटेज समजतो, मसल पर्सेंटेज बॉडी वॉटर पर्सेंटेज समजतं. आणि जर एखाद्याचं बॉडी फॅट पर्सेंटेज हे साधारण पुरुषांमध्ये मध्यम, हे वयानुसार वेगळं असतं, पण साधारण 35 ते 38% जास्त असेल तर लठ्ठपणा आपण असं समजतो. तसेच ह्याचं महत्त्व असं आहे की जेव्हा आपण वेट लॉस ही ट्रीटमेंट घेतोय, हे फॅट कमी होणं गरजेचं आहे रादर दॅन डिक्रीजिंग द मसल मास. सर मसल मास, स्नायू प्रिझर्व होणं गरजेचे आहेत, फॅट कमी होणं गरजेचं आहे. हा बेसलाईन इंडिकेटर राहतो आपल्याला. तसेच ओबेसिटी हा कॉज आणि इफेक्ट आहे, म्हणजे काही आजारामुळे ओबेसिटी होते आणि वजन जास्त असल्यामुळे काही आजार होतात. तर त्यात काही ब्लड टेस्ट आहेत ज्याच्यात आपण थायरॉईड आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहेत, किडनीचे फंक्शन टेस्ट आहे, युरिक ॲसिड आहे, रेडिओलॉजिकल टेस्ट म्हणजेच अल्ट्रासाऊंड आहे जिथं फॅटी लिव्हर आपल्याला समजू शकतं, किंवा 2D एको आहे जिथं हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स काही ओबेसिटीमुळे झालेले आहेत का हे समजू शकतं. तर असे विविध तपासण्या आहेत, हे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन केलेलं कधीही चांगलं. नक्कीच डॉक्टर, पण ज्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहेत लठ्ठपणाशी संबंधित, साधारणतः आहार, व्यायाम वगैरे, ह्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम हे मी सांगू इच्छितो की कोणती उपचार पद्धती आपणास लागू पडेल ह्याचं मार्गदर्शन तुम्ही क्वालिफाईड तज्ज्ञांकडून सर्वप्रथम करून घेणं गरजेचं आहे. त्याचे हे बेसिक मापदंड आहेत: BMI किती आहे, आजार काय आहेत, तपासण्या काय सांगतायत. त्यानंतर प्रश्न येतो डाएट, एक्सरसाइजचा. हा नॉन सर्जिकल उपचार पद्धती आपण ही डाएट एक्सरसाइज ही ट्रीटमेंटची बेस आहे आणि प्रत्येकाला हे करणं गरजेचं आहे. तर डाएट एक्सरसाइज हा क्वालिफाईड लोकांकडून ॲडवाईस घेतलेला कधीही चांगला. ह्याला रिअलिस्टिक टार्गेट्स आणि रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरं, ह्याच्यात सातत्य हवं आहे. डाएट म्हणजे फक्त मी दिवसातून 2दाच खाणार, 2 तासच खाणार किंवा 2-2 तासांनी खाणार किंवा असे फिक्स्ड माइंडसेटनी न जाता, प्रत्येकाचं शरीर प्रकृती वेगळी आहे, त्यामुळं कोणतं डाएट कुणाला लागू पडेल हा क्वालिफाईड तज्ज्ञ उत्तम पद्धतीने सांगू शकतो. एक्सरसाइजबद्दल सांगायचं झालं तर फ्लेक्झिबिलिटी, एरोबिक एक्सरसाइजेस, वेट ट्रेनिंग, योगा ह्याचं सगळ्यांचं मिक्स असणं गरजेचं आहे. एखाद्याला गुडघेदुखी असेल, पाठीची दुखी असेल तर त्या प्रमाणात ते इंडिव्हिज्युअलाइज्ड करणं सुद्धा फार गरजेचं आहे. पण हे कुठल्याही वयोगटाला लागू आहे? हो, पण ते इंडिव्हिज्युअलाइज असणं गरजेचं आहे. बरेच लोक इंटरनेट बेस्ड प्लॅन्स बघून प्रयत्न करतात, फेल होतात आणि मग ते त्याचा प्रयत्न सोडून देतात. हे फार चुकीचं आहे. जर तुम्ही क्वालिफाईड व्यक्तीकडनं हे ट्रीटमेंट उपचार पद्धती व्यवस्थितपणे जर बघितली तर हे सोपं होतं. नक्कीच, म्हणजे व्यक्तिगतरित्या तुमची शरीर प्रकृती काय आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला आहार आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही बेरियाट्रिक सर्जन आहात, तर मुळात या सर्जरीविषयी काय सांगाल? बेरियाट्रिक सर्जरी ही एक लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक पद्धतीनं करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया भारतात साधारण 2005 साली चालू झाली. पाश्चिमात्य देशांमध्ये साधारण 1990 पासून या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तर याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी, जिथं व्यक्तीचं खाणं थोडं कमी केलं जातं, आणि दुसरे प्रकार आहेत बायपास सर्जरीज आहेत. त्याच्यात साधारण 20 ते 22 वेगवेगळे सर्जरीज आहेत, ज्याच्यात अन्न हे छोट्या आतड्यात लवकर पोचतं, जेणेकरून सटायटी किंवा खाण्याची फिलिंग जे आहे ते व्यक्तीला लवकर समजतं. ही एक न्यूरो एंडोक्राईन सर्जरी आहे, म्हणजे तुमच्या मज्जातंतूमध्ये काही फरक होतात, तसेच तुमच्या सटायटीमध्ये फरक होतात, शरीरात हार्मोनल बदल होतात. GLP-1, PYY, ग्रेलिन असे 3 हार्मोन्स आहेत ज्याचे बदल होतात, आणि त्यामुळं व्यक्तीचं जे अतिरिक्त वजन आहे त्याच्या साधारण 60 ते 80% किंवा टोटल बॉडी वेटच्या साधारण 30% वजन आपल्याला 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्णपणे कमी होतं. ही शस्त्रक्रिया, ह्या शस्त्रक्रियेत आपण चरबी काढत नाही. ही आतड्यांवर आणि जठरावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे, आणि दुर्बिणीद्वारे केल्यामुळं
व्यक्तीला रिकव्हरी साधारण दुसऱ्या दिवशी व्यक्ती चालू शकतो, तिसऱ्या दिवशी आम्ही डिस्चार्ज करतो, साधारण 7व्या ते 10व्या दिवशी व्यक्ती कामाला परत जाऊ शकतो. पण यामध्ये त्याचे काही साईड इफेक्ट्स किंवा असं काही होतं का त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान? हा एक कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे आम्हाला. तर जेव्हा कुठलीही आपण उपचार पद्धती देतो व्यक्तीस, तेव्हा रिस्क आणि बेनिफिट हे ॲनालाइज करून आपण कुठली ट्रीटमेंट द्यावी हे ठरवलं जातं. तर ह्या सर्जरीमध्ये आपण पेशंट ऑप्टिमायझेशन करतो. त्यांचे जे काही आजार आहेत त्याची सिव्हिरिटी कमी करून त्यांना ऑपरेट केलं जातं. त्यामुळं ह्या शस्त्रक्रियेमध्ये इतर पोटातले जे काही ऑपरेशन्स आहेत, मग ते अपेंडिक्स असो, गॉलब्लॅडर असू दे, हर्निया असू दे, हिस्टेक्टॉमी असू दे, ह्या ऑपरेशन्समध्ये जेवढी रिस्क असते तेवढीच रिस्क असते. असं काही नाही आहे की ही वेगळी शस्त्रक्रिया आणि फार मोठी रिस्क आहे, असं अजिबात नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की लोकांना एक साधारण गैरसमज असं राहतो की माझं खाणं पूर्णपणे कमी होऊन जाईल. साधारण जे नॉर्मल इंटेक आहे त्याच्या साधारण 50 ते 60% इंटेक राहतो. तिसरा मुद्दा असा आहे की ही जी रिस्क आहे ही क्वालिफाईड तज्ज्ञाकडून समजून घेणं फार गरजेचं आहे, रादर दॅन कोणाकडून काहीतरी ऐकून ते बिलीव्ह करणं. याच्यापेक्षा तुम्ही क्वालिफाईड व्यक्तीकडून ह्या तुमचे पूर्ण जो प्रोसेस आहे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर इन शॉर्ट मी सांगेन की रिस्क काही फार जास्ती नाही आहे. इट इज ॲज एनी अदर GI किंवा पोटातले शस्त्रक्रिया. नक्कीच. डॉक्टर, अजून एक मगाशी आपल्या बोलण्याच्या संदर्भात भेट आला की इंट्रागॅस्ट्रिक बलून ट्रीटमेंट ही देखील ऐकली जाते. ती काय आहे मुळात? ही एक नॉन सर्जिकल ट्रीटमेंट उपचार पद्धती आहे, ज्याच्यात आपण एंडोस्कोपीद्वारे बलून, सिलिकॉनचा बलून पोटामध्ये रिलीज करतो. ही रिव्हर्सिबल प्रोसिजर आहे, ही डे केअर प्रोसिजर आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी व्यक्ती कामाला जाऊ शकतो. हा बलून जो आहे पोटात राहतो साधारण 6 महिने किंवा साधारण 1 वर्ष, ज्याच्यामुळं भूक कमी लागते आणि 1 वर्षानंतर आपण हा बलून बाहेर काढून घेतो. तर प्रत्येक ट्रीटमेंटचे वेगळे मापदंड आहेत. ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला साधारण 10 ते 15% वजन कमी करता येतं. बेरियाट्रिक सर्जरीमध्ये 30% कमी करता येतं. आणि व्यायाम, आहार, मेडिसिन्स ह्या सगळे मिळून 5 ते 10% वजन कमी करतात. सो रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की काय गरज आहे त्यानुसार आपण ॲडवाईस देतो पेशंट्सना. नक्कीच. डॉक्टर, लठ्ठपणावर औषधं पण आहेत का? कोणती आहेत किंवा काय? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी प्रेक्षकांना इथं नमूद करू इच्छितो की आम्ही बरेच पेशंट्स बघतो जे वर्षानुवर्ष एखादी गोळी घेत आहेत, वजन कमी होईल किंवा काही इतर ट्रीटमेंट्स घेत आहेत की ह्या अपेक्षेने की आमचं वजन कमी होईल. पण जनरली जे आता वर्ल्ड वाईड स्टॅटिस्टिक्स आहेत, तर मेडिसिन्स किंवा जी औषधं आहेत लठ्ठपणावरची, साधारण 5 ते 8% वेट लॉस आपल्याला दिसतो. दुसरा मुद्दा असा आहे की ह्याचा शॉर्ट टर्म फायदा दिसतो. व्यक्तीस कायम मेडिसिन्स घेणं थोडं अवघड जातं. तर कुठलीही उपचार पद्धती ही वेट लॉसमधली जी आहे, तर याला डाएट, एक्सरसाइजची जोड द्यावी लागते. फक्त डाएट करून वजन कमी होत नाही, फक्त व्यायाम करून वजन कमी होत नाही, फक्त मेडिसिन्स घेऊनसुद्धा वजन कमी होत नाही. याचं कॉम्बिनेशन प्लस जर वजन 30, 40, 50 किलो जास्त असेल तर इंट्रागॅस्ट्रिक बलून किंवा बेरियाट्रिक सर्जरी, तर ह्या सगळ्यांचं ट्रीटमेंट एकत्र येऊन देणं गरजेचं असतं. फक्त मेडिसिन्स जर एखादा व्यक्ती घेत असेल वजन कमी होईल ह्या अपेक्षेने, तर तो थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला ट्रीटमेंटकडे बघणं गरजेचं आहे. नक्कीच. सर्जरी विषयक काही गैरसमज बऱ्याच वेळा असतात. कोणते गैरसमज असतात? गैरसमज मी तुम्हाला मगाशी जसं म्हणालो की सर्जरीमध्ये खूप रिस्क आहे किंवा ही फार वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया आहे, तर असं तर काही नाही आहे. ही रिस्क स्ट्रॅटिफाय करणं आम्हाला शक्य असतं. सिव्हिअर आजार असतात ते ऑप्टिमाइज करतो आपण. म्हणजे एखाद्याची शुगर जर खूप जास्ती आहे, BP खूप जास्ती आहे, तर ते कंट्रोल करून आपण ऑपरेट करतो. किंवा व्यक्तीचं एक्सेस वेट साधारण 50 किलोच्या वर असेल तर ते थोडं इतर पद्धतीने कमी करून मग आपण सर्जरी करतो. तर रिस्क अशी फार जास्ती नाही आहे. दुसरा एक समज असा आहे की खाणं पूर्णपणे बंद होतं. त्याविषयी मी आधी बोललो की असं काही नाही आहे. साधारण 50% त्यांना व्यवस्थित खाता येतं. तिसरा असा मुद्दा आहे की लोकांना वाटतं ही शस्त्रक्रिया खूप खर्चिक आहे, तर असंही नाही आहे. याचे रिटर्न्स किंवा इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हमध्ये जर आपण बघितलं तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये बरेचसे आपल्याकडं डेटा आहे की
2 वर्षामध्ये त्यांना इकॉनॉमिक रिटर्न्स त्याचे मिळतात. आणि ह्याच गोष्टीमुळं मी सांगू इच्छितो की CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आणि इन्शुरन्स या दोघांनी ही शस्त्रक्रिया आता कव्हर करायला 2019 पासून चालू केलेली आहे आणि ह्याद्वारे त्यांना शस्त्रक्रियेचा फायदा घेता येऊ शकतो. तर तुम्ही क्वालिफाईड तज्ज्ञांना भेटून याविषयी माहिती घेतली तर नक्कीच तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत ते क्लिअर करणं सोपं होऊन जातं. डॉक्टर, शास्त्र आता आधुनिक होत आहे, तर मुळात नवीन उपचार पद्धती यामध्ये काही आहेत का? तुम्ही रोबोटिक सर्जन देखील आहात, तसं काही याच्यात होतं? नक्कीच. तर रोबोटिक शस्त्रक्रिया साधारण BMI जेव्हा 40च्या वर असतो तेव्हा ह्या शस्त्रक्रिया आपण रोबोटिकनी केल्याने पेशंटची रिकव्हरी थोडी लवकर होते. तसेच अरुंद जागांमध्ये म्हणजे फासड्यांच्या मध्ये किंवा पेल्विसमध्ये सर्जरी करण्यासाठी रोबोचा फायदा अधिक आहे. तर हा एक आधुनिकता आहे याच्यात की रोबोद्वारे आपल्याला करता येतं. दुसरं आहे की मी तुम्हाला आधी स्लीव्ह आणि बायपास अशा 2 प्रकारचे शस्त्रक्रिया सांगितल्या. तर याच्यात आता स्लीव्ह प्लस नावाच्या काही शस्त्रक्रिया आहेत. टेक्निकल होऊ नये म्हणून मी त्यात गेलो नाही. तर याच्यात दोन्ही सर्जरीचं बेनिफिट आपल्याला कंबाईन करून पेशंट्सना देता येतं. प्लस ह्या ज्या इंट्रागॅस्ट्रिक बलून आणि बेरियाट्रिक सर्जरीची शस्त्रक्रिया आहे ह्याला योग्य आहार, एक्सरसाइज, मेडिसिनची जोड देऊन आपल्याला पेशंटना मॅक्सिमम फायदा देता येऊ शकतो. हे एव्हर ग्रोईंग आणि एव्हर इव्हॉल्विंग सायन्स आहे. भारतात याचे ऑलमोस्ट 20 वर्षाचे रिझल्ट्स आहेत आपल्याकडं, असं मी सांगेन. डॉक्टर, लठ्ठपणावरती सपोर्ट ग्रुप मीटिंग आणि होलिस्टिक ट्रीटमेंट ह्या नेमक्या काय आहेत? मी जसं पहिलेपासून सांगत आलो आहे की लठ्ठपणावर फक्त एका अँगलनी बघून ट्रीटमेंट देणं थोडं चुकीचं आहे. याला डाएट, एक्सरसाइज, गरज पडल्यास मेडिसिन, सर्जरी किंवा इंट्रागॅस्ट्रिक बलून हे सर्व ट्रीटमेंट सर्व अँगल्सनी विचार करणं गरजेचं आहे. अशा संस्था रुबी हॉल क्लिनिकसारख्या किंवा जिथं ह्या सर्व ट्रीटमेंट उपचार पद्धती उपलब्ध आहेत तिथं ही ट्रीटमेंट घेणं अधिक फायद्याचं राहतं. सपोर्ट ग्रुप ही कल्पना यासाठी आहे की लठ्ठ व्यक्तींचे प्रॉब्लेम्स कॉमन असतात, त्याचे सोल्युशन्स पण बऱ्याच वेळेस कॉमन असतात. तर आम्ही साधारण 3 किंवा 6 महिन्यांनी सर्व ऑपरेटेड पेशंट्सना किंवा ज्यांना याविषयी माहिती घ्यायची आहे तर ॲज अ सोशल इनिशिएटिव्ह आम्ही सगळ्यांना हे एकत्र बोलवतो. हे फ्री असतं. त्यांना मार्गदर्शन देतो. डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट, जे लाईफस्टाईल एक्सपर्ट्स आहेत आणि आम्ही. तर असं एकंदरीत पूर्ण ट्रीटमेंट आम्ही त्यांना गायडन्स देतो. तर ज्या इन्स्टिट्यूट्समध्ये जिथं हे सर्व प्रकारचे उपचार पद्धती उपलब्ध आहेत, हा 360 डिग्री ट्रीटमेंट मॉड्यूल आहे आणि मी म्हणेन की दिस इज कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ ओबेसिटी. आधुनिक प्रगती सतत होते, तुमच्या क्षेत्रात देखील होते, तर इतर उपचार पद्धती, इतर आजारांवरच्या उपचार पद्धतींबद्दल काय सांगाल रोबोटिक विषय? मी पोटाचा तज्ज्ञ आहे त्यामुळं पोटाविषयीच मी फक्त बोलीन की आधुनिकता एवढी वाढलेली आहे या शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा. रोबोटिक शस्त्रक्रिया आता पोटातल्या सर्व आजारांसाठी आपल्याला जिथं इंडिकेटेड आहे तिथं करणं आता शक्य आहे. कॉम्प्लेक्स ॲबडॉमिनल सर्जरीज आपण रोबोटिकद्वारे करतो आहे. तसेच एक फॅक्टर हाही आहे की पित्ताशयातले खडे, हर्निया किंवा ॲसिडिटी किंवा कॉम्प्लेक्स GI प्रॉब्लेम स्लाईडमध्ये दिसतील, ह्या सर्व ट्रीटमेंट्स आपल्याला आता रोबोटिक आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपीद्वारे ट्रीटमेंट करता येतं. पण बऱ्याच वेळेस पेशंटचं शस्त्रक्रियेविषयी असणारे भय किंवा फिअर हे हिंडरन्स राहतं आणि त्या इतर प्रयत्न करत राहतात आणि जेव्हा कॉम्प्लिकेशन होतात तेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात. तर हा वेळेत योग्य सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. लठ्ठपणाविषयी मी तेच सांगेन की तुम्ही योग्य व्यक्तीकडून ट्रीटमेंट ॲडवाईस घेऊन मग तुम्ही त्याविषयी ट्रीटमेंट घ्यावी. दॅट विल बी क्वाईट युजफुल. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे सांगितलेत की लठ्ठपणाविषयी आकार उकार आम्हाला सगळे एकदम समजावून सांगितलेत, त्यामुळे काय परिणाम होतो किंवा कशामुळे देखील लठ्ठपणा येतो हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि मुळात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये हा महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक प्रेक्षकांनी लक्षात ठेवला पाहिजे, कारण नाहीतर त्याचे विपरीत परिणाम हे शरीरावर होऊ शकतात. ते तुमच्याकडनं जर सल्ला हवा असेल तर प्रेक्षकांनी कुठे संपर्क साधला पाहिजे आणि तुम्ही मुळात कोणत्या शहरांमध्ये कार्यरत आहात?
पुण्यात रुबी हॉल, ससून रोड, हिंजेवाडी तसेच वानवडी येथे या 3 ठिकाणी मी उपलब्ध आहे. तसेच अहमदनगर, बारामती, सातारा आणि सांगली अशा ठिकाणी आम्ही आउटरीच क्लिनिक्स करतो, जेणेकरून पेशंट्सना आम्हाला भेटणं सोपस्कर व्हावं या दृष्टिकोनातून आपण हे आउटरीच क्लिनिक्स कंडक्ट करतो. डॉक्टर केदार पाटील, आपण या कार्यक्रमात आलात. आपण खूप चांगल्या पद्धतीची उपयुक्त अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. इतगुज या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.